सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर झळकला राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो। युतीच्या चर्चा सुरू असताना सामनात झळकलेल्या फोटोंची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे मुंबईच्या गिरगावात बॅनर। मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन। आम्ही गिरगावकर संस्थेच्या वतीनं बॅनरबाजी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थवर मनसे उपाध्यक्षांची आज महत्त्वाची बैठक। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात बैठकीत काय चर्चा होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आली आहे। शिवरायांच्या समाधी शेजारी आपण दुसरी वास्तू कशी खपवून घेऊ शकतो? संभाजीराजेंचा सरकारला इशारा देत थेट सवाल। ऑगस्ट क्रांती मैदानावरती ईदची नमाज नको। हायकोर्टातील याचिकेला मंगलप्रभात लोढांचा विरोध। पोलिसांनी परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी लिहिलं पत्र। गडचिरोलीमध्ये कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण। तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पोलिसांचाही केला गौरव। भाजप कामगार आघाडीच्या ओंकार कदमला पुणे महापालिकेत प्रवेश बंदी। महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयुक्तांचा निर्णय। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी ठरला ऑपरेशन सिंदूरचा ॲक्शन प्लॅन। 23 एप्रिल रोजीच बहावलपूर मुरीदके भारताच्या हिटलिस्टवर। विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। देशभरात बकरी ईदचा उत्साह। दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण करून ईद केली साजरी। राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रावरील एका फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात अनेक वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो बघायला मिळाला। आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलाय। या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे युतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशी टॅगलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर सामनाच्या मुखपत्रावरच्या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या युतीची लवकरच सुरुवात होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। ही पुढची बातमी आहे याच संदर्भातली। याच अनुषंगाने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयी गेले काही दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे। त्यावर अनेक तर्कवितर्क सुद्धा लावले जात आहेत। पण आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच त्याविषयी अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने पहिलं पाऊल तर हे नाही ना अशी चर्चा सुरू झालेली आहे। पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना युतीबाबत उद्धव ठाकरे नेमकं म्हणाले काय ते आपण स्वतःच बघूया। मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बरोबर ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। असे म्हटलं जात आहे की या संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। संभ्रमण आहे कारण काही कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे। पण नेते असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग पुढे जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच मुंबईच्या गिरगावमध्ये आता दोघांचे एकत्र बॅनर्स झळकलेत। मराठी माणसाला वाचवण्याकरता दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आले। याचाच आढावा घेतला
आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घराणी ही यशस्वी ठरली आणि त्यातीलच ठाकरे ब्रँड हा कायम राहावा याकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जी चर्चा रंगली आहे ती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का. आणि त्याच औचित्यानं आपण जर बघितलं तर आपल्याला गिरगाव अर्थात मराठी माणसं या ठिकाणी अनेक आहेत आणि अशा मराठी जनतेसाठी तुम्ही एकत्र या अशा आशयाचे बॅनर आपल्याला गिरगाव परिसरामध्ये पाहायला मिळतात. आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं 8 करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि परप्रांतीयांचे महाराष्ट्र घेण्याचे मनसुबे पूर्ण होण्या अगोदर एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा अशा आशयाचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मराठी मतं, मराठी समाज आणि मराठी माणसासाठी लढणारा या दोन्ही पक्ष आहेत. मग अगदी मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं वारंवार आपण आता बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये जी वक्तव्य येतात ती सकारात्मक चर्चेची येतात. स्वतः संजय राऊत सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच संपूर्ण गिरगाव परिसरामध्ये मुंबईमध्ये आपण बघितलं तर अशा आशयाचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात की मराठी माणसाला वाचवण्यासाठी 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि बंधूंचं मनोमिलन व्हावं आणि मराठी माणसासाठी त्यांनी उभं राहावं अशा आशयाचे बॅनर आपल्याला सध्या गिरगाव परिसरामध्ये विशेष अर्थानं झळकलेले पाहायला मिळतात. व्हिडिओ सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे असा सवाल संदीप देशपांडेंनी केला. तर सुषमा अंधारे यांनी देशपांडेंना काय सल्ला दिला तेही बघूयात. कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत. 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं. 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही. जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. आता आलं 2025. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतं आहे का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतं आहे ते आता येणारा काळ ठरवेल. मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू. त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया. रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागतंय. त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये. पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला. मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे. आपण या दोघांच्याही प्रतिक्रिया बघितल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक आज होते आहे. शिवतीर्थावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. दरम्यान मनसेचं वैभव खेडेकर यावेळी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मनसेचे वैभव खेडेकर यावेळी राज ठाकरेंची भेट घेतील. गेल्या अनेक दिवसांपासून वैभव खेडेकर नाराज आहेत अशा चर्चा होत्या. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मनसेच्या या उपाध्यक्षांच्या बैठकीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू आहे. तर मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीची बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बैठकीत काय घडलं हे सांगितलं. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच सूर या बैठकीत उठला. तर यावर उद्धव ठाकरेंनी स्मितहास्य करत प्रस्ताव आल्यास सकारात्मक पाऊल टाकू असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर राज उद्धव एकत्र आल्यास हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा पर्याय असेल असंही खैरे म्हणाले. ज्यावेळी आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती त्यावेळेस हा विषय निघाला.
आता आपण सगळेजण हळूहळू भीत अनिल परबांनीच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय. मग मी लगेच म्हटलं साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि हे सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील. असं मी त्यांना सांगितलं. साहेब हसले. साहेब म्हणे ठीक आहे चालू आहे मग तुम्ही. त्यांनी पण हात पुढे केला पाहिजे, आम्ही पण हात पुढे करतो, काहीतरी होईल. मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे. परंतु आजचा जो फोटो तुम्ही दाखवतात त्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं. तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले, पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथं आलेली आम्हाला दिसते. दोन पक्ष वेगळे झाले, ती सल सगळ्यांच्या मनात होती, जे व्हायला नको ते झालं आणि एका शिवसेनेच्या दोन पक्ष झालेले आपण बघितलेले होते. आज असं वाटतं की ती वेळ आलेली आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला नवा पर्याय द्यावा. आणि जर असं झालं तर तो नवा पर्याय असेल का महाविकास आघाडी महायुतीच्या पेक्षाही वेगळा पर्याय? अगदी ह्या दोघांपेक्षाही वेगळा असेल तो. या दोघंही महायुती का महाविकास आघाडी यापेक्षाही तो खूप मोठा वेगळा प्रयत्न असेल आणि तो लोकांनी मान्य केलेला असेल. खरे साहेब, मग महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न तुमच्या मित्रांच्या मनात निर्माण होऊ शकतो. काँग्रेसला वाटू शकतं आमचं काय बाबा. नाही, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहा ना तुम्ही, पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही. परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्याकडे बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे. त्यापेक्षा कोणताही परिस्थिती त्या ठिकाणी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण होईल.